तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता मी निघालोय नारायणगाव पुणे इथं। तर आता आम्ही थांबलोय साईदीप हॉटेलमध्ये। तर स्वराज दादा पण माझ्या संगती आहे या वडापाव खायला। आता वडापाव मी पार्सल घेतलेत आणि मग गाडीमध्ये बसून खाऊ। आणि आम्ही का चाललोय गावाला, कारण की आमच्या संकेताचं लग्न आहे। मग आज काय गोंधळ, आज गोंधळ आणि उद्या लग्न आहे, म्हणून आम्ही लवकर निघालोय। त्याचे कपडे होते स्वराज साखरपुड्याचे, म्हणून आम्ही निघालोय। तर आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला गावाला गेल्यावरती भेटू संकेताच्या इथं। चला। तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय नारायणगावला। आणि असं आमचं नशीब खराब असेल ना जेठालाल सारखं, तर काय बोलू। पहिलं आम्ही कुठला फाटा, आळे फाट्याच्या हा आळे फाट्याच्या आधी आहे ना आमच्या बसचा फाटा तुटला। फाटा नाही पाटा तेच। आणि नंतर मग आम्हाला 3 बस चेंज करायला लागल्या। त्यानंतर मग आम्ही आता नारायणगावला आलोय। आता संकेतदादाचा मित्र येईल, मग त्यानंतर आम्ही तिकडे जाऊ संकेतदादाच्या घरी। मग त्यानंतर तर मित्रांनो, आता मी आलोय संकेतदादाच्या घरी। आणि आम्ही तसं आलेलो 2 वाजता आणि मग जेवलो आम्ही। आणि नंतर मग सामान आणायचं होतं नारायणगाववरून, मग आणलं आम्ही। आणि मग आता तुम्ही फक्त सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा। आता आहे गोंधळ होईल आणि काय होणार आहे अजून रे अजून काय होणार आहे, नंतर आपल्याला गाडी सजवायची आहे नवरदेवाची। आणि हा उमेश दादा तर तुम्ही सिनेमॅटिक शॉटला एन्जॉय करा आणि हा व्लॉग पूर्ण बघा। चला मित्रांनो, आज क्लिनिक प्लस शॅम्पू घेतलाय केसांना लावायला। 94 करतो, 94 करतो। याचा अर्थ असं नाही की मी 90 पितो, मी सिप करूनच पितो। तू व्हायरल होतो। सोबतीला 40 रुपये आहेत, थोडे खडे वगैरे। तिथे एक बिस्लेरीची बाटली आहे आणि इथं इथं मोठी वादली आहे। मी पण एन्जॉय करतो, तुम्ही पण मस्त एन्जॉय करा। भेटू संध्याकाळी मासवडी खायला। मासवडी। तर मित्रांनो, आता रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्ही आता संकेतदादाची गाडी सजवायला घेतली। आणि आम्ही सजवता संकेतदादा पण आलाय, नवरदेव। संकेतदादा, तुला कसं वाटतं तुझ्या लग्नात काम करतोयस तू? वैतागलोय, आजारी पडलोय अजून। त्याच्यामुळे मित्रांनो, लग्न करा, रजिस्टर लग्न करा, तामझाम करू नका। आपल्याला वाटतं कोर्ट मॅरेज करा, खर्च वगैरे करू नका, खर्च पण कमी होतो। आई बापाचा ताण कमी करा, ताण कमी करायचा, आत्महत्या करा। तर तुम्ही ह्यांचं काहीच ऐकू नका। आणि तुम्हाला आता गाडी एकदम साधी दिसत असेल, तर उद्या तुम्ही फक्त बघा, फक्त गाडी बघा। अरे गाडीचं डेकोरेशन बघा, स्वराज दादा आणि संकेत दादा करतोय। बोलतो आमचा नवरदेव पण उद्या सजणार आहे, ते नंतर ना, पहिले गाडी सजणार, अजून मेहंदी लावायची। हा, मग ते भेटू ना नंतर आपण। अरे भेटू ना, नाही त्याला मेहंदी लावायची आणि तो फुलं लावतो इथं। काय नाही, चालतं बिलतं नाही। अरे आळे इकडे काय काय फुलं। तर आता तुम्ही गाडीचा तुम्हाला पूर्ण लुक बघायचा असेल, तो उद्या तुम्हाला दिसेल। तर आता आम्ही तुम्हाला भेटू जेवल्याच्या नंतर, नाहीतर मग डायरेक्ट उद्या।
तर मित्रांनो शुभ सकाळ. मी आता आलोय लग्नाच्या हॉलवरती. संकेत दादाचं एंट्री झाले, तुम्ही ते सिनेमॅटिक शॉटमध्ये बघा. आणि आता जे जे कार्यक्रम असतील ते मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉटमध्ये दाखवेल. आणि इथं गरमी खूप आहे, फुल एकदम लय गरमी. आणि सिनेमॅटिक शॉटमध्ये तुम्ही स्वराज दादाचा डान्स पण बघा, एकदम एकट्यात नाचतोय, कोणाचं टेन्शन नाही. पण बघा वरती नुसती माती उतरली. रात्री बघा, रात्री फुल एकदम फायर. वरात करून झालं घरी जाणार उद्या सकाळी झोप आली आम्हाला. काल पण रात्री का आम्ही झोपलो नाही, गाडीचं डेकोरेशन करत होतो. काल रात्री पण केलं, परत सकाळी उठल्यावरती पण केलं, नाश्ता केला तेव्हा परत केलं. ते तर एक नंबर केलं. 5 मिनिटात 10-20 मिनिटात केलं असेल, पण एक नंबर दिसतंय ते. चला तर तुम्ही सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. एक नंबर रावस. तुझं कधी होणार लग्न? नाही करणार का? हिमालयात जाणार आहे. का रे? त्याला माहिती आहे. बाय. तुझं लग्न कधी होणार? जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. भेटली काय लगेच तुझ्या
मित्रांनो आता आम्ही मुंबईला आलोय संकेताच्या लग्नावरून. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आता मग पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.